नमस्कार, मी संतोष केदारे. तुम्ही ही माझी ड्रॅगन फ्रूटची शेती पाहू शकतो आणि आपण या शेतीला व्हर्टिकल फार्मिंग असं म्हणू शकतो. मराठीमध्ये याला बदल्याची शेती म्हणू शकतो. कारण यामध्ये जे आपण 7 एकरचं काम आहे फक्त अवघी 1 एकरमध्ये हे काम केलं आहे. कारण आज रोजी कसं झालं आहे, जे शेतकरी आहे आपल्या पूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये दिवसेंदिवस शेती कमी होत चाललेली आहे. त्यामुळं आपण काय केलं आहे का जास्त जास्त जे रान आहे म्हणजे 7 एकरचं काम एकाच एकरमध्ये डिवाईड केलं आहे. ते कशा पद्धतीने ते सांगतो. आपण आहे ना 2 एकरचं 3 एकरचं याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे. तुम्ही ड्रॅगन पाहू शकता आणि हे ड्रॅगन 12 बाय 2 फुटावर लागवड झालेली आहे आणि या दोन्ही झाडाची 12 बाय 2 फुटावर लागवड झालेली आहे आणि एका एवढ्या याच्यामध्ये 3600 झाडं बसवलेले आहे आणि आता आपलं ड्रॅगन चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकते पूर्ण पिकलेलं आहे आणि हे ड्रॅगन आता हार्वेस्टिंग करायला लायक झालेलं आहे आणि याचा जो व्हरायटी आहे ही रेड टू रेड ड्रॅगन आहे आणि याला मार्केटमध्ये खूप भाव आहे. आता याला रेड टू रेडला 200 रुपये किलोचं मार्केट चालू आहे. तर तुम्ही ड्रॅगन फ्रूट जर लावलं तर याच्यामध्ये तुम्ही लाखो रुपये कमवू शकता आणि याला खर्च कमी आहे. याला पाणी कमी लागतं. याला उन्हाळ्यात पाणी कमी असलं तरी चालतं आणि याला जास्त औषध मारायची गरज नाही. अशा पद्धतीचं ड्रॅगन फ्रूटामधून आपण लाखो रुपये कमवू शकतो. तुम्ही बघा कसा माल आलेला आहे आणि त्याला किती माल लागलेला आहे. आपले हे कंटिन्यू हार्वेस्टिंग याचं चालू झालेलं आहे. तसंच त्याच्याचबरोबर आपण दोन फुटावर सदाबहार पेरू लावलेला आहे आणि हा पेरू जर बघितलं तुम्ही त्याला बघा किती कळ्या आलेल्या आहे आणि याची लागवड पण आपण याच्यामध्ये पण आपण 3600 झाडं लागवड केलेली आहे आणि यामधून पण आपल्याला लाखो रुपये उत्पन्न मिळतं. आणि असं आपण बिगर याच्यामध्ये नुसता सदाबहार जर लावला तर आपण त्यामध्ये 12 बाय 2 फुटावर लागवड करतो, 7.5 बाय 2 फुटावर लागवड करतो आणि 9 बाय 2 फुटावर लागवड करतो. तर यामध्ये सरासरी 12 बाय 2 फुटावर लागवड करतो आणि त्यामध्ये 1815 झाडाची लागवड करतो. साधारण वर्षाला एका झाडापासून आपल्याला 20 किलो पेरूचे उत्पन्न मिळू शकतं आणि यापासून जर आजचं मार्केट जर पाहिलं तर आज 65 रुपयाचा भाव चालू आहे. तर अशा पद्धतीने जर आपण पेरू लावले तर एकदम शेतकऱ्याला फास्टमध्ये सदाबहार पेरूमधूनच उत्पन्न मिळू शकतं. आणि विशेष बाब जे सदाबहार पेरूचे रोपं आहे आमच्याशिवाय कोणाजवळच भारतामध्ये मिळू शकणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करा. आणि त्याचसोबत इथं आपण 10-10 फुटावर स्काय फार्मिंग पण घेतलेलं आहे. तुम्ही स्काय फार्मिंग हे बघू शकता. याला मोहगणी म्हणू शकते आणि ही मोहगणी साधारण एका वर्षामध्ये 8 ते 10 फूट वाढू शकते आणि या मोहगणीचे वेगवेगळ्या प्रकारचे लाकूड कामात येतं. जहाज बांधणीसाठी याचं लाकूड कामात येतं जे पाण्यामध्ये लाकूड खराब होत नाही. तसेच संगीत क्षेत्रामध्ये याचं लाकूड कामं येतं आणि जळाऊ लाकूड म्हणून जरी विकलं तरी याचे भरपूर पैसे मिळू शकते. एका झाडाचे 25,000 जर आपल्या शेताच्या तळ्याच्या बाजूला जर कडेला बांधाच्या कडेला जर आपण लागवड केली 1000 झाडं तर शेतकऱ्याला एक म्हातारपणामध्ये 2.5 कोटी रुपयाची एक पेन्शन स्वरूपात त्याचे इन्कम मिळू शकतं. आणि कमीत कमी जागेमध्ये आपण जास्तीत जास्त फळबाग लागवड करून एक शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसे मिळवून देऊ शकतो. आणि ज्या कोणाला लागवड करायची असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करा. त्यांना आम्ही पूर्ण मार्गदर्शन आणि कन्सल्टिंग करतो. माल काढून देण्यापर्यंत रोपापासून तर माल काढून देण्यापर्यंत कन्सल्टिंग करतो. तर त्यासाठी माझा नंबर आहे 90 28 72 42 08.